गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा मंगळवार आणि आज सगळेजण कामाला जिथल्या तिथे गेलेले आहेत. सकाळी काय व्हिडिओ मी घरनं नाही काढू शकले. म्हटलं चला आता रसिकाकडे गेल्यानंतर आपण व्हिडिओ बनवूयात. आज विरांश पण स्कूलला गेलेला आहे. स्कूलला विरांशला हिने सोडलेले आहे मिस्टरांनी आणि अण्णासुद्धा तेच आहेत. का तर सगळेजण आज ऑफिसला गेलेले आहेत. रसिका, प्राजक्ता, विनायक सगळेच आज ऑफिसला गेले. त्याच्यामुळे ना कोणी त्याला पिलूला नाही आहे. तर असू द्या, हे आहेत मिस्टर आहेत आज आणायला. कोण ना कोण असतंच आहे. असं नाही की विरांशला यासाठी ना सांगते मला काल तो मला विरांश विचारतो, आजी तुला गाली नाही आहेत का? आता त्याला कोणी शिकवलं का सांगा बरं. तो मला काल विचारतो, आजी तुला गाली नाही येत का? मी म्हणलं नाही रे बाळा. तर मला आता शिकायची गाडी. किती वेळ म्हणत असेल मी गाडी शिकणार आहे. अजून काही शिकणं नाही होत. तर बघू आता कधी शिकणं, कधी त्याला मुहूर्त लागतो गाडी शिकायला. तर बघूया. आणि आज दुपारी येणारे सासूबाई नंदेकडनं घरी. चला, आमच्या सासूबाईंना कोणाकडे म्हणजे कोण ठेवायचं म्हटलं ना सगळ्यांना टेन्शन येतं की कधी एकदा आई जाती आमच्याकडे, म्हणजे धनूकडे, ह्यांच्याकडे, माझ्याकडे. असं असतं आमच्यात. सासूबाईंना कोणी 4 दिवसाच्या वर कोणी ठेवू शकत नाही. 2 दिवसाच्या वरच म्हणा. तिसऱ्या दिवशी लगेच फोन येतो आम्हाला की आई अशी करते, आई त्रास देते, आई तशी करते, आईला तुमच्याकडे यायचं आहे, असं तसं नाही का. त्या त्रास देतातच. आता आम्हाला देत नाहीत का? आम्हाला तर भरपूर त्रास देतात सासूबाई. तरी आम्ही काय कोणाला सांगत बसतो का फोन करून? नंदेला सांगतो की दिरांना सांगतो की तुमची आई त्रास देते? आम्ही कोणाला सांगत नाही. आम्ही सहन करतो. पण आमच्याकडे उलट इथं आम्ही लहान आहेत, हे लहान आहेत, पण आमच्या ह्यांनाच फोन येत असतो की अरे बघ रे, आई असा त्रास देते, तसा त्रास देते. त्यांची पण आई आहेच आहे ना. पण कोणी सहन करू शकत नाहीत, कोणी सहन करत नाहीत. सहन करणार फक्त शुद्ध आणि धनूच आहेत. चला, असं तुमच्या पण घरी असतं का बघा मैत्रिणींनो. तुमच्या पण घरी आहे का सासूबाईंना तुम्ही सांभाळताय आणि 2-4 दिवससुद्धा कोणी घेऊन जात नाहीत? आणि म्हणजे प्रत्येकाला काय प्रायव्हसी पाहिजे असते. प्रत्येकाला आपापलं काय म्हणतात लाईफ, जीवन जगायचं असतं. प्रायव्हसी पाहिजे असते, वेळ पाहिजे असतो, त्यांना स्वतःचा वेळ पाहिजे असतो. कुठं बाहेर जायचं असतं. आम्हाला महिन्यात 2 महिन्यातनं आम्हाला कुठं फिरायला जायचं असतं, असं आमच्या दिरांचं म्हणणं आहे. शुभदा धनूला तर कुठंच जायचं नसतं, कारण का त्यांनी मक्ताच घेतलेला आहे की आईला सांभाळायचं. आणि आईला सांभाळू दे, सांभाळायचा प्रश्न नाही आहे. सासूबाईंना सांभाळायचंच. वृद्ध लोकांना, आईवडिलांना कुठं सोडायचं सांगा बरं. आपण सांभाळणं आपलं हे कर्तव्यच आहे आणि आपण सांभाळलंच पाहिजे. पण त्यातनंसुद्धा तुमचं जर कोणी जाणूनच घेत नाही, तुमचं दुःख जर कोणी जाणूनच घेत नाही, तर त्याला काय अर्थ आहे सांगा बरं. प्रत्येकजण आपापलंच, आम्हाला बाहेर जायचं आहे, आम्हाला महिन्यातनं कुठं तर जायचं असतं, आम्हाला 2 महिन्यातनं कुठं तर बाहेर जायचं असतं. मग आईला कसं सांभाळायचं हे आमच्या दिरांचं म्हणणं आहे. मग आईला कसं सांभाळायचं? आम्हाला बंधन नको आहेत. आईला इतक्या दिवसच तुमच्याकडे ठेवून घ्या, आईला तेवढेच दिवस तुमच्याकडे ठेवून घ्या, असं आम्हाला बंधन नको आहे. आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही आईला सांभाळू. आईला 2 दिवस सांभाळू, नाही तर 2 महिने सांभाळू. तो आमचा प्रश्न आहे, असं आमच्या दिरांचं म्हणणं आहे. मोठे दीर आहेत, मोठ्यांकडनं बघा शिकायचं, काय शिकावं काय नाही. असंच असतं बघा. खऱ्याची दुनियाच नाही जगामध्ये. जे खऱ्याने वागतं ना त्याचा न्याय नाही, म्हणजे त्याला देव न्याय देतच नाही. जे खोटेपणाने वागतो, लांडी लबाडीने वागतो ना, त्यांना जगात ना म्हणजे काय म्हणते त्याला, त्यांनाच न्याय आहे. त्यांच्याकडनंच न्याय लागतो. जे खऱ्याने वागते त्यांना न्याय कधीच मिळत नाही. चला, हे सांगायचं तात्पर्य काय, यूट्यूब फॅमिली, की तुम्ही आमची फॅमिली आहात. आणि जरा मनातलं बोलावं असं वाटलं. खरं तर आपल्या घरच्या गोष्टी आपण म्हणजे बाहेर सांगू नये, पण आपलं हे कुटुंबच आहे. तुम्ही हे कुटुंबच आहे, आमचा कुटुंबाचा भाग आहात. आणि हे आमच्या डेली लाईफमध्ये जे काही घडतं हे तुमच्याशी आमचं शेअर करणं म्हणजे
कामच हे आमच्या घरामध्ये काय घडतं किंवा आमच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे तुम्हाला एक तुम्ही आमच्या घरातलेच सदस्य म्हणून तुम्हाला आम्ही शेअर करतो. चला असो, आज दुपारी येणार आहेत 4 वाजता सासूबाई. 4 नंतर सोडायला सांगितलं आहे. का तर मला आज विरांशला कसं आहे, आता विरांशला स्कूलमधनं हे आणतील आणि मग विरांशला खायला घालणं, झोपवणं आणि तो झोपला की 4, 4:30 कधी 5ला उठतो. त्याच्यामुळे 4 नंतर आणायला सांगितलं सासूबाईंना. आज काही मावशीबाई कसं येणार नाहीत, उद्यापासून मावशीबाई येतील पुन्हा मग रेग्युलर. तर मग म्हटलं रसिका येईलच 4 वाजेपर्यंत. चला तोपर्यंत बघा कपड्यांच्या घड्या घालते. काय म्हणतात त्याला, घरोघरी मातीच्या चुली असतात ना, तसं असतं बघा. पण भावाला समजून घेण्याचं काम असतं. बहिणीनी भावानी ह्यांचे बहीण भाऊ आहेत, त्यांनी समजून घ्यायचं. एकमेकाला समजून घेतलंच पाहिजे. तुम्ही स्वतःचंच फक्त बघत बसला की मला इकडं, मला नको त्रास, मला त्रास व्हायला नको, मी व्यवस्थित जगलं पाहिजे, मी आनंदाने जगलं पाहिजे, मला इकडं जायचं असतं, मला तिकडं जायचं असतं, माझा वेळ मला पाहिजे, ह्या जर असं करत बसले तर काही उपयोग नसतो. एकमेकाला समजून घेणं आहे. उद्या आपलं पण म्हातारपण आहे, आपण पण म्हातारे होणार आहोत. हे ना जे टाळतात ना त्यांनी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपण आईला टाळतोय, तर उद्या आपल्यासमोर तेच मांडलेलं आहे, तेच वाढून ठेवलेलं आहे ताट. तर असं हे असं कसं आपलंच सुख पाहणं, हे म्हणतात की आपलं सुख कशात आहे हे नुसतं बघत बसणं. नाही, आपल्याला ही जबाबदारी नको, आपल्याला ते नको. करतात ना, करू देत ना त्यांनी, हे असं असतं. आणि तुम्ही पेन्शन घेताना, पेन्शन आम्हीही तेच म्हटलं, पेन्शन तुम्ही घ्या आणि तुम्ही सांभाळा. कसं असतं बघा ना. त्यांना पेन्शन पण नको, सांभाळणं पण नको, आईची जबाबदारी पण नको, असं असतं. आम्ही पहिल्यापासून जबाबदारी घेतलेली आहे ना, आम्ही सांभाळलेलं आहे, तर मग तुम्हीच सांभाळा. पण 2 दिवस आम्ही कुठं जायचं म्हटलं तर त्यांनी समजून घेतलंच पाहिजे समोरच्यांनी. मग 2 दिवस म्हणजे 2 दिवसच आणून ठेवायचं आमच्याकडे, असं त्यांचं म्हणणं असतं. माझ्या दिराचं, नणंदेचं, तुम्ही किती तारखेला जाणार आहेत? उद्या जाणार ना, मग तुम्ही उद्या सकाळी आणले तर चालेल, संध्याकाळी जायचं असेल तर, किंवा आज संध्याकाळी आणा आणि कधी येणार आहेत लगेच घेऊन जा त्या दिवशीच, असं असतं. पण 2-3 दिवस तुम्ही एक्स्ट्रा सांभाळू शकत नाही. आईलासुद्धा, आईच आहे तुमची ती. म्हाताऱ्या माणसाला सांभाळणं किती मोठी समस्या झाली बघा. आम्ही सगळ्यांनाच सांभाळतो, लहानांना सांभाळतो, मिडियम लोकांना सांभाळतो, म्हाताऱ्यांना सांभाळतो, सगळ्यांनाच सांभाळतो आम्ही. वेळ पडली तर नणंद पडली होती, त्यावेळेस नणंदेला ह्यांनी दवाखान्यात नेलं, ह्यांनीच इकडं आणलं. मी म्हटलं इथं राहा, मी आता तुमच्या आईचं करते तसंच तुमचं पण करते. नको आईचं करावं लागेल तुला, मग माझं कशाला उगीच, असं म्हणून स्वतःच गेलेल्या आहेत त्या. पण मी तेच म्हटलं, आता विरांचं करते, तुमच्या आईचं करते, तुमचंही करेन, पण फक्त इथं राहा बाबा. तिथं येऊन तुमच्याकडे येऊन मला करणं होणार नाही. आमच्या घरी राहिले तर मी करू शकते, पण आपलीच आपल्याच लोकांना धोका देतात. त्यामुळे ह्यांना वाईट वाटलं की मी एकटाच मुलगा आहे का, मला एकट्याला जन्म दिला आहे का, थोडी तुम्ही पण 1-2 दिवस जास्त एक्स्ट्रा तुम्ही सांभाळू शकत नाही का? आम्ही कायम तुम्हाला म्हणत नाही कायमचं सांभाळा, म्हणजे आमच्या आईला, माझ्या सासूला, त्यांच्या आईला कायमचं सांभाळा असं म्हणत नाही आहे. पण तुम्ही जर 2 दिवस आम्ही कुठं बाहेर जाणार असेल तर तुम्ही 4 दिवस सांभाळायला काय हरकत आहे? लगेच कधी जाणार आहे, कुठल्या दिवशी जाणार आहे आणि कुठल्या दिवशी येणार आहे, म्हणजे ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी आदल्या दिवशी सोडा, नाही तर मग लगेच आले की लगेच घेऊन जावा. का तर आम्हाला काम आहेत ना, त्यांना काम आहेत ना, आम्हाला नाहीत कामं, आम्ही रिकामेच आहेत. चला, आम्ही त्यांना तेच म्हटलं, मला काही सासू जड नाही आहे, मी सासूला सांभाळतेच आहे, पहिल्यापासून सांभाळतेच आहे, जसं लग्न झालं तसं सांभाळतेच आहे आणि आम्ही शेवटपर्यंत सांभाळूच. पण एकमेकाला समजून घेणं, फक्त स्वतःचा स्वार्थ बघणं, हे चालत नसतं. आता हे कोण सांगणार सांगा? ज्याचं त्याला समजलं पाहिजे.
हे कोणाला समजणार नाही. आणि प्रत्येक या जगात प्रत्येकीने एवढा स्वार्थी झालेला आहे ना, स्वतःचं सुख आयुष्यभर बघितले. मग आमच्यात हे दिरांनी सगळ्यांनीच म्हणजे स्वतःचं सुख बघितलेलं आहे. आम्हीच फक्त आमचं सुख आम्ही कधीच बघितलं नाही आणि ते आम्हाला सापडणार पण नाही. मेलो तरी सापडणार नाही आमचं सुख कशात येते. चला असं चला यूट्यूब फॅमिली, आज माझं काही दुःख, मनातील दुःख जरा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. चला, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.